Students, we have started the fourth chapter of the Mathematics Second, a geometric construction, in which we studied some basic constructions as like the perpendicular bisector of the segment divide into the equal part, the segment divide into the given ratio, congruent angle, angle bisector, etc. Using this basic construction, we studied the first type of the construction of the similar triangles, in which if the ratio of the correspondings are given, जर आपणाला समरूप त्रिकोण कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर त्यामध्ये करस्पॉन्डिंग साईडचे आपल्याला रेशो दिले जातात. पहिला प्रकार आपण बघितला. रेशोमध्ये जो पहिला ट्रायंगल्स आहे, या ट्रायंगल्सच्या बाजू मोठ्या असतील, म्हणजेच दिलेल्या रेशोमध्ये न्यूमरेटर जर मोठा असेल तर याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण सेकंड पार्ट यामध्ये किंवा सेकंड टाईप जो आहे तो या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करणार. यामध्ये आपल्याला एक्झाम्पल दिले आहे. ज्या एक्झाम्पलमध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DBE हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर व्हर्टेक्स म्हणजेच एक व्हर्टेक्स जो आहे दोन्ही ट्रायंगलचा हा कॉमन दिसतोय B. यामध्ये रेशो जो दिलाय डिनॉमिनेटर मोठा आहे, लक्षात घ्या. जर डिनॉमिनेटर मोठा असेल तर दुसरा ट्रायंगल हा मोठा असतो, लक्षात घ्या. आणि न्यूमरेटर मोठा असेल तर पहिला ट्रायंगल मोठा. जर असं असेल आणि पहिल्या ट्रायंगलचे आपल्याला काही एलिमेंट्स दिले असतील, AB साइड जी दिली आहे ती 4.5 सेंटीमीटर आहे. अँगल ABCचं मेजर दिलं आहे 65 डिग्री अँड BE इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. असं आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे. सो फर्स्टली युजिंग गिवन इन्फॉर्मेशन ड्रॉ अँगल ABC. आपल्याला दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा ज्या त्रिकोणाचे आपल्याला एलिमेंट्स दिलेत तो त्रिकोण प्रथम या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे. रॉ फिगर जर काढली तर मला या ठिकाणी बघा असा ट्रायंगल असेल ABC. एक रॉ फिगर काढतोय मी की ज्या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय दिलंय बघा ABC. जो कॉमन व्हर्टेक्स आहे दोन्ही ट्रायंगलचा तो मी बेसला घेतला आहे एका साईडला, लेफ्ट हँड साईडला. हा अँगल आपल्याला 65 डिग्रीचा दिलाय. 4.5 सेंटीमीटरची लेंथ AB दिली. as well as we have given here side BC not BE. तर BC ची लांबी दिली आपल्याला 5.5 सेंटीमीटर अशी दिली. तर लक्षात घ्या B it is a corresponding side of the BC. डिनॉमिनेटर मोठा म्हणून BE ही BC पेक्षा मोठी. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल, एक्सटेंड BC हा एक्सटेंड करायचा आहे ॲज वेल ॲज एक्सटेंड BA इन दिस वे. यावर आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे ट्रायंगल DBE. तर ए हा कुठेतरी पॉईंट असेल, लक्षात घ्या. आणि इकडं D हा कुठेतरी पॉईंट असणार आहे. हे दोन बिंदू जे आहेत हे आपल्याला या ठिकाणी पॉईंट आउट करायचे, त्यांचं स्थान निश्चित करायचं आहे. आणि जर हे आपण जोडलं
तर आपल्याला सिमिलर ट्रायंगल हे मिळणार आहेत. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DB, दीज आर द सिमिलर ट्रायंगल. लक्षात घ्या, हे झालं आपलं रॉ फिगर, कच्ची डायग्राम या ठिकाणी आपण काढली. आता आपण पक्क्या डायग्रामकडं म्हणजेच कन्स्ट्रक्शनकडे जाणार. तर पहिल्यांदा आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून ट्रायंगल ABC काढायचं आहे. पट्टीच्या सहाय्यानं पहिल्यांदा बेस काढून घेतोय मी. ट्रायंगल ABCचा बेस दिला आहे आपल्याला 5.5 सेंटीमीटर. बरोबर या ठिकाणी मी लेंथ घेतोय, पॉइंट आउट केलं दोन्ही बिंदू BC. 5.5 सेंटीमीटरचा हा सेगमेंट आहे. त्यानंतर अँगल प्रोटेक्टरच्या सहाय्याने या ठिकाणी मेजर करणार. 65 डिग्रीचा अँगल B दिला आहे, म्हणजेच ABC दिला आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 65 बरोबर या ठिकाणी पॉइंट आउट करून घेतलं मी. आता आपल्याला पॉइंट आउट केलेला जो बिंदू आहे त्यातून जाणारा रे अशा प्रकारे काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे बी बिंदूपासून एचं माप हे किती सेंटीमीटर दिलंय? 4.5 सेंटीमीटरचं. सो टेक डिस्टन्स इन कंपास 4.5 सेंटीमीटर. कंपासामध्ये बरोबर 4.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्यायचं आहे अचूकरित्या. या पद्धतीनं ड्रॉ एन आर्क ऑन द रे which are passing through the point B and point out the point, give a name to it, it is A. अशा प्रकारे A बिंदूचं आपण या ठिकाणी स्थान निश्चित केलं. BA हे डिस्टन्स आपण 4.5 सेंटीमीटर घेतले. AC जोडला तर मला या ठिकाणी ट्रायंगल ABC मिळणार आहे. कोनाचं माप लिहा 65 डिग्री. तर पहिला ट्रायंगल आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केला आहे. आता याचा आपल्याला सिमिलर ट्रायंगल करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे. हे करत असताना मी काय केलं, बेस मी एक्सटेंड केला आहे. मागील कन्स्ट्रक्शनमध्ये आपण एक्सटेंड केलेले नाहीत साईड. इथं का करतोय तर आपल्याला हा जो रेशो दिला आहे बघा, तर या रेशोमध्ये बेस जो आहे आपला तो मोठा आहे, न्यूमरेटरपेक्षा कसा आहे मोठा आहे डिनॉमिनेटर. आणि म्हणून या ठिकाणी आपण ह्या दोन बाजू ज्या आहेत ह्या एक्सटेंड केलेत, रे BA अँड रे BC. आता ह्या एक्सटेंड केलेल्या रेवर आपणाला D आणि Eचं बिंदूचं स्थान काय करायचं आहे, निश्चित करायचं आहे. तर D कुठं असणार आहे, AB वर असेल आणि E कुठं असेल, BC वर असणार आहे. करूया कन्स्ट्रक्शन. तर यासाठी मी मागील प्रमाणे B बिंदूतून एक साधारण 40 डिग्री 35 ते 40 किंवा 45 पर्यंतचा अँगल या ठिकाणी काढून घेतला. बरोबर डिस्टन्स घ्यायचं आहे. अचूकरित्या आपण डिस्टन्स घेऊ शकतो कंपासामध्ये. आता आपण कन्स्ट्रक्शन करत असताना सेगमेंट डिवायडेशनचं कन्स्ट्रक्शन आपण बघितलंय. तर यामध्ये डिनॉमिनेटर आपला 7 आहे. तर या रेच आपल्याला 7 पार्ट या ठिकाणी इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन करायचे. इन दिस वे वी डिवाइड द गिवन रे इंटू द 7 इक्वल पार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7वा इकडं घेऊया पुढं. वाटल्यास हा एक्सटेंड करा. थोडंसं आपलं काय झालंय,
इथं थोडंसं आपल्याला काय केलं आहे, वाढवावं लागलं आहे हा खालचा असणारा रे. तर या पद्धतीनं आपल्याला इथं 7 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलेला आपल्याला दिसून येतोय. तर नावं द्या B1, B2, B3, B4, B5, B6 and B7. तर या पद्धतीनं आपण हे कन्स्ट्रक्शन केलंय. आता बघा आपला BC अपॉन BE हा जो रेशो आहे तो काय आहे 5/7 आहे. तर ज्या ठिकाणी B5 आहे हा पॉईंट आउट केला मी, कारण अंशस्थानी आपण इथं 5 घेतले म्हणून B5 पॉईंट आउट केला. हे जोडून घेतलं मी अशा पद्धतीने, C आणि B5 जोडून घेतला. आता आपल्याला मुलांनो ई पॉईंट या ठिकाणी काय करायचं आहे, पॉईंट आउट करायचं आहे BC वर. दुसऱ्या ट्रायंगलची बाजू BE फाइंड आउट करतोय मी. ही करत असताना आपण कॉन्ग्रंट अँगल काढण्याची जी कृती केली त्याच कृतीचा या ठिकाणी यूज करायचा आहे. या पद्धतीने मी ड्रॉ एन आर्क विच इंटरसेक्ट द बोथ साइड ऑफ द अँगल CB5B. तर ह्या कोणाला दोन्ही बाजूला छेदला असं मी या ठिकाणी कंस काढलाय. डिस्टन्स हलवायचं नाही, B7 वर पॉईंट ठेवायचं आहे आणि आर्क काढायचं आहे आपल्याला. आपण कॉन्ग्रंट अँगलचं कन्स्ट्रक्शन करतोय. आता दोन बिंदूमधील हे अंतर घेतलं मी कंपासामध्ये. बघा ॲक्युरेट अंतर घ्यायचंय आणि पॉईंट या पॉईंटवर ठेवायचं आहे. लक्षात घ्या, या पॉईंटवर ठेवायचं आहे, इथं नाही, इथं ठेवायचं आहे आर्कच्या पॉईंटवर. आणि इथं दोन्ही आर्क एकमेकाला छेदतील इंटरसेक्टिंग पॉईंटला काय केलं मी, पॉईंट आउट करून घेतलं. अशा प्रकारे मला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळाला. मिळालेला इंटरसेक्टिंग पॉईंट आणि B7 हे मी या ठिकाणी जोडून घेतले आणि एक्सटेंड केला सेगमेंट अप टू इट्स intersect ray BC. In this way we draw here the equal or congruent angle of the angle CB5B. ह्या कोणाचा मी B7 जवळ कॉन्ग्रंट अँगल काढलाय. BC रेला ज्या ठिकाणी छेदतोय त्या ठिकाणी नाव दिलं मी E. अशा प्रकारे आपण दुसऱ्या त्रिकोणाची BE बाजू ही निश्चित केली. E पॉईंटचं या ठिकाणी स्थान निश्चित केलं. नाउ इन दिस कन्स्ट्रक्शन फाइंड आउट द लोकेशन ऑफ द पॉइंट D ऑन रे BA. रे BA वर पॉइंट Dचं लोकेशन कुठं असेल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हे बघण्यासाठी मी काय केलं बघा, अचूक पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, Dचं लोकेशन घ्यायचं आहे. इथं जो अँगल आहे अँगल ACB, ह्या अँगलचा मला इथं अँगल E जवळ कॉन्ग्रंट अँगल काढायचं आहे. जिथं आपण खालच्या बाजूला जसे कॉन्ग्रंट अँगल काढले तसे इथं काढायचे. काढूया, बघा काय मिळतंय ते. तर इथं मी बरोबर या ठिकाणी डिस्टन्स घेतलं, C वर पॉईंट ठेवलाय. ड्रॉ एन आर्क विच इंटरसेक्ट द साइड ऑफ द अँगल ACB. ACBच्या साईड छेदेल असा या ठिकाणी काय केलाय मी, आर्क काढलाय. पॉईंट आउट करून घेतले हे दोन्ही बिंदू. लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी कृती करून दाखवतोय. ड्रॉ एन आर्क विच इंटरसेक्ट
द बोथ साइड ऑफ द अँगल ए सी बी. हेच मेजर घ्यायचं आहे, ईवर पॉईंट ठेवायचा आणि या ठिकाणी याच पद्धतीचा आर्क या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता हे जे दोन बिंदू आले, बाजूवरील छेदनबिंदू, बरोबर यांच्या दरम्यानचं अंतर मी या ठिकाणी घेतलं आणि लोखंडी टोक मी या पॉईंटवर ठेवतोय. या पद्धतीनं एकमेकाला छेदतील असा आर्क या ठिकाणी काढलाय. पॉइंट आउट केला बिंदू इथं मी, इंटरसेक्टिंग पॉईंट, आणि या बिंदूतून जाणारा या ठिकाणी काय काढलंय, सेगमेंट काढला. ई आणि इंटरसेक्टिंग पॉईंट जोडा, एक्सटेंड करा अप टू रे बी ए. ज्या ठिकाणी हा छेदतो त्या ठिकाणी नाव दिलं मी डी. इन दिस वे वी कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी, सिमिलर ट्रायंगल डी बी ई. अशा प्रकारे आपण हे दोन्हीही सिमिलर ट्रायंगल या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करू शकतो. आता हा पहिला ट्रायंगल आहे, नंबर देतो मी, आणि डी बी सी हा दुसरा ट्रायंगल आहे. तर पहिला ट्रायंगल लहान, दुसरा मोठा लक्षात घ्या. हे कधी, तर दुसऱ्या ट्रायंगलची बाजू मोठी असेल, म्हणजेच जो रेशो आपल्याला साईडचा दिलाय त्यातील डिनॉमिनेटर हा मोठा असेल तर दुसरा ट्रायंगल या ठिकाणी मोठा असतो. तर अशा प्रकारे आपणाला या ठिकाणी सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करता येईल. मुलांनो, मागील तासाला आपण वेगळ्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन सिमिलर ट्रायंगलचं बघितलं की ज्यामध्ये पहिला ट्रायंगल मोठा आणि दुसरा लहान असेल. या टाईपमध्ये असं कन्स्ट्रक्शन बघितलं की पहिला ट्रायंगल लहान, दुसरा ट्रायंगल मोठा असेल. तर हे कन्स्ट्रक्शन अधिक मागील तासाला सोडवलेलं कन्स्ट्रक्शन हे आपणाला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 4.1 यामध्ये 4 एक्झाम्पल्स दिलेत. ॲज वेल ॲज प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा तुमच्या उदाहरणं आहेत. तर ही उदाहरण तुम्ही कन्स्ट्रक्ट करायचे. पुढच्या तासाला आपण नवीन पॉईंट या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद.